आणि आता झी24 सगळ्यात मोठी बातमी आलेली आहे। झी24 समोर आणलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणाचे दिल्लीपर्यंत पडसाद उमटलेत। कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे। बिहार विधानसभा निवडणुकांच्या यशाबद्दल अजित पवारांनी अमित शहांचं अभिनंदन केलं। मात्र या भेटीमध्ये राज्यातील काही विषयांवर चर्चा झाल्याची माहिती देखील समोर आली आहे। झी24 समोर आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणावर अमित शाह आणि अजित पवार यांच्यामध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जाते। तर अमित शाह आणि अजित पवार यांच्या भेटीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालंय, कारण झी24 पुण्यातील जो जमीन गैरव्यवहार समोर आणलेला होता याच संदर्भात अजित पवारांनी शहांसोबत चर्चा केल्याची शक्यता आहे। झी24 उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे मुलगा पार्थ पवार अडचणीत आल्यानंतर अजितदादांनी धावाधाव झाल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या 4 दिवसांमध्ये अजितदादांकडून भेटीगाठीचा सिलसिला सुरू आहे। अजितदादांनी दोनदा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली होती आणि त्यानंतर काल त्यांनी दिल्लीमध्ये जाऊन अमित शहांची भेट घेतली। या भेटीत जमीन गैरव्यवहाराबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येते। अजित पवार सरकारमधून बाहेर पडणार होते असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केलाय। झी24 उघडकीस आणलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी अजित पवार राजीनामा देणार होते असा दावा दानवेंनी केलाय। राजीनामा देऊन अजित पवार सरकारला बाहेरून पाठिंबा देणार होते असा दावाही त्यांच्याकडून करण्यात आलाय। दानवेंच्या दाव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अमित शहांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलेलं आहे। शरद पवारांची प्रतिक्रिया दिली ती अतिशय बोलकी आहे। शरद पवार साहेबांनी की फडणवीसांनाच विचारा की पार्थला कसं वाचवूच शकत नाही ना त्याच्यात। याच्या डायरेक्ट मुख्यमंत्री रोल केल्याशिवाय याच्यात पार्थ पवार वाचूच शकत नाही। जे झालं वर्षावर त्याच्या बोलायला मला वेळ मिळाला नाही। माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी वर्षावरच्या बैठका झाल्या, अजितदादांनी त्वेषानी रागानी सरकारमध्ये बाहेर पडून सरकारला पाठिंबा देतो इथपर्यंतची भूमिका घेतल्याचं आमच्या कानावर, माझ्या तरी कानावर आहे। हे मी नव्यानं बोलतोय हे की जे कानावर आहे ते सांगतोय मी, खरं कुठं बाहेर येईल। आणि म्हणून अशा याच्या कारणामुळं अजितदादा आणि पार्थ पवारांना वाचवलं जातंय असं मला वाटतं। आणि या सगळ्या घडामोडींसंदर्भात सविस्तर बोलणार आहोत। आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। उर्वशी, झी24 हा उघडकीस आणलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरण आणि यानंतर आता अजित पवारांची कुठेतरी धावाधाव सुरू असल्याचं दिसतंय। अमित शहांसोबत भेट झालेली आहे आणि त्यानंतर आता अजित पवार हे सरकारमधून बाहेर पडणार होते असा मोठा दावा अंबादास दानवेंनी केला, त्यामुळे अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत। नक्कीच झी24 ने हा पूर्ण पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाला उघड करण्यानंतर पूर्ण राजकारणात जे आहे राज्याच्या राजकारणात अक्षरशः खळबळ उडाली आहे। आणि त्यानंतर आपण हेही बघतो की कारवाईला वेग पण लागली आहे। पूर्ण सिस्टमला या पूर्ण व्यवहाराबद्दल जी एक छाननी करावी लागली आहे। आणि मागच्या 4 ते 5 दिवसात आपण बघतो आहे की जेव्हा हा संकट अजित पवारांचा चिरंजीवी म्हणजेच पार्थ पवार यांच्यावरती जेव्हा संकट आलं आहे तेव्हाच आपण बघतो की त्यांची धावाधाव म्हणजेच अजित पवारांची धावाधाव किती मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। मागच्या 3 ते 4 दिवसात त्यांनी 2दा मुख्यमंत्र्यांना जे आहे त्यांची भेट घेतली आहे। तसंच राजधानी दिल्लीत ते पहिल्यांदा आलेत ह्या प्रकरण उघड झाल्यानंतर आणि तेव्हा लगेच म्हणजे राम सुधार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासाठी ते इथे पोहोचले होते राजधानी नवी दिल्लीत। आणि त्यानंतर लगेच त्यांनी जे सुनहरी पार्क आहे अमित शहा यांचं निवासस्थान तिथे जाऊन त्यांना भेट दिली आहे। ही भेट 25 मिनिटाची होती आणि त्यात दीर्घ चर्चा या पुणे जमीन गैरव्यवहार जो आहे प्रकरण आहे त्यावरती पण कुठे ना कुठे चर्चा झाली आहे असंही समजून येत आहे। निमित्त मात्र बिहार निवडणुकीत यश मिळालं, एनडीएला यश मिळालं आहे, त्यासाठी कुठे ना कुठे ते गेले होते असं सांगतायत। मात्र नक्कीच राज्याच्या बाकी ज्या महत्वाच्या राजकीय चर्चा आहेत त्यावरती चर्चा झाली आणि त्यातलाच एक महत्वाचा मुद्दा म्हणजेच झी24 ने बाहेर आणलेला पुणेचा हा गैरव्यवहार प्रकरण, पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण जो आहे उघड केला आहे। त्यानंतर ज्या प्रकाराने कारवाईला एक वेग लागली आहे आणि सखोल अशी कारवाई सुरू आहे त्या दरम्यान पण आपण त्या पार्श्वभूमीवर पण बघतोय की चर्चा झाली आहे। आणि म्हणून ही भेट खूप महत्वाची आहे। नेमका पार्थ पवाराला
वाचवण्यासाठी कुठे ना कुठे ही एक धावपळ सुरू आहे हे समजून येत आहे. तसंच आता ज्या प्रकाराने अंबादास दानवे यांनी एक मोठा असा विधान केला आहे आणि सांगतायत की अजित पवार हे मंत्री पद हे पूर्ण सरकारमधून बाहेर पडणार होते, तर त्या पार्श्वभूमीवरती पण राजकारणात एक मोठ्या प्रमाणाने चर्चा सुरू आहे हेही सांगितलं जात आहे. नेमकं अमित शहाबरोबर काय चर्चा झाली आहे यावरती एक तर लक्ष नक्कीच असेल, मात्र चर्चा या पुणे प्रकरणाबद्दल पण झाला आहे हे सूत्रांकडून समजतं आहे. आता त्यात अमित शहा यांनी काय इन्स्ट्रक्शन दिलेत का अजित पवारांना, किंवा अजित पवारांनी काय रिक्वेस्ट केली आहे का अमित शहांना, हे बघणं खूप गरजेचं असेल. नक्की सुरु तर सगळ्याच घडामोडींकडे आपल्याला असंच लक्ष असणार आहे. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.